Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. एका पत्रकाराने विचारलं, दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर मला असली कोण आहे? बोल नरेश. नकली कोण आहे? बोलतो तो नकली. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली. दिघे साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला. दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढं करून सुद्धा मला काय उपयोग आहे. आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे करा. दिघे साहेबांचं कोण टिकणार? त्यांचं देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्या समोर तुम्ही याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं? आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो तर आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं, दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले, अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं? उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे आहे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा. फटाफट दिघे साहेबांना फोन आले. दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते. एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं, ठाणे यांच्याबद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिघे साहेबांची संवेदना आहे. एक मतदारसंघ महत्वाचा नाहीये, बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं, मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. नड्डाजींना धन्यवाद देतो ताकदीने.